नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लहान मुलांची पावसाळ्यात काळजी कशी घ्यायची आहे ते. पावसाळ्यात लहान बाळांना फंगल इन्फेक्शन होण्याचा मोठा धोका असतो. पावसाळ्यात त्वचा खूप ओली आणि तेलकट होते, त्यामुळे हवेतील धूळ आणि जंतू लगेच त्वचेवर चिकटतात. यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. फंगल इन्फेक्शन्स झाल्यास त्वचा लाल होते, खाज सुटणे आणि शरीरावर पुरळ येऊ शकतात. तसेच पावसाळ्यात लहान मुलांना मलेरिया, चिकनगुन्या सारखे आजार बळावतात. पावसाळ्यामुळे नाल्यात किंवा खड्ड्यात पाणी साचते, त्यामुळे डासांची पैदास होते. मलेरियामुळे ताप, अशक्तपणा, सर्दी अशा समस्या उद्भवतात. याचप्रमाणे पावसाळ्यात अचानक होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे सर्दी आणि फ्लूचा धोका हा मोठ्या प्रमाणात वाढतो. लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याकारणाने त्यांना या रोगांची तात्काळ लागण होते. तसेच आपल्याला पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजारही उद्भवतात. लहान बाळांसाठी अनेक जण लंगोटचा वापरही करतात. पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. ओले कपडे किंवा लंगोट घातल्यास पुरळ उठण्याची समस्या उद्भवत असते. तसेच लहान मुलांना बाहेरचे पदार्थ खायला खूप आवडते, मात्र पावसाळ्यात बाहेरचे अन्नपदार्थ खाणे आणि पाणी पिणे टाळावे, कारण तुम्ही जर का बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ले तर तुम्हाला हेपॅटायटिस ए सारखे विषाणूजन्य संसर्ग तुमच्या शरीरावर पसरू शकतो. पावसाळ्यात अनेकदा जागोजागी पाण्याचे डबके साचलेले असतात, ज्यामध्ये घाण पाणी हे साचलेले राहते. त्यामुळे कॉलरा, टायफॉइड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या आजारांच्या संपर्कात येणे अगदी सोपे होते. ताप येणे, प्रचंड डोकेदुखी, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधेदुखी ही कॉलरा, टायफॉइडची, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या रोगांची लक्षणे असू शकतात. यांचे प्राथमिक लक्षण म्हणून तुमच्या यकृतावर सूज येऊ शकते. डोळ्यांना, हाताच्या बोटांचा आणि लघवीचा रंग पिवळा होऊ शकतो. भूक न लागणे अशा तक्रारी आपोआप वाढू लागतात. तसेच नवजात बालकांनाही डेंग्यूची समस्या असू शकते. जर तुम्ही कूलर चालवत असाल तर त्यात असलेल्या पाण्यात बॅक्टेरिया वाढतात, त्यामुळे डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नवजात बालकांना ताप, सर्दी, फ्लू होऊ शकतो. त्यामुळे आपण ही कूलरचे पाणी सतत व्यवस्थित चेंज केले पाहिजे. पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी ही कशी घ्यायची आहे ते आपण आता पाहणार आहोत. एक म्हणजे बाळाला दमट खोलीत ठेवणे टाळा. थंड हवेचा संपर्क टाळा. बाळाचे केस आणि त्वचा कोरडी ठेवा. 2. नवजात बाळाला संसर्गापासून वाचवण्यासाठी त्याला स्तनपान करा, कारण स्तनपानामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होण्याचीही शक्यता असते. 3. घरात पूर्ण स्वच्छता ठेवा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा, जेणेकरून संसर्ग डास आणि माशांद्वारे पसरू नये. 4. बाळाला जाड सुती कपड्यांचा वापर करा आणि वापरण्यापूर्वी कपडे पूर्णपणे उन्हात वाळलेले किंवा इस्त्री केलेले आहेत याची खात्री करा. 4. इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात जास्त वेळ बाळाचे डायपर बदला. जर पुरळ उठले असतील तर लगेच बेबी पावडर वापरा. बेबी पावडर आपण यूज करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बाळांची पावसाळ्यात व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, जेणेकरून अनेक रोगांची लागण ही तुमच्या बेबीला होणार आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.